नमस्कार मित्रांनो, करिअर केव्हा ठरवावे हा प्रश्न विद्यार्थी असो किंवा पालक असो यांना हा नेहमीच पडणारा प्रश्न. पालक असतील तर त्यांना त्यांच्या मुलाच्या करिअर बद्दल चिंता वाटते आणि विद्यार्थी असेल तर त्याला त्याच्या भविष्याबद्दल काळजी वाटते. करिअर निवडणे ही एक प्रक्रिया आहे. करिअर काही असे झटपट ठरत नाही, त्यासाठी वेळ लागतो. वेळ दिला गेला पाहिजे. 8वी 9वी पासून माहिती घेणं, 11वी 12वी पर्यंत स्वतःला ओळखणं व निर्णय घेणं अपेक्षित असतं. काहींना थोडा अधिक वेळ लागतो, हरकत नाही. काही विद्यार्थ्यांचे 12वी नंतर कुठे जायचे ते ठरते, तर काही कुठल्याही क्षेत्रात पदवी करतात आणि मग ते ठरवतात का आपल्याला पुढे कोणत्या क्षेत्रात जायचंय. कारण बऱ्याच करिअर स्पर्धा परीक्षांना कोणत्याही शाखेचा पदवीधर ही पात्रता असते. त्यामुळे पुढे पदवी ही एक करिअरचा प्लॅटफॉर्म मानला जातो. तिथे गेल्यावर तुम्ही जी गाडी पकडाल ते तुमचे खरे करिअर असेल. उदाहरणार्थ MPSC UPSC यांच्यासारख्या स्पर्धा परीक्षा असतील, MBA, बँक, PO, हॉटेल मॅनेजमेंट किंवा ॲनिमेशन इत्यादी प्रकारच्या कोर्सेस किंवा इत्यादी प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. करिअर निवडण्यास उशीर झाला तर मात्र अजिबात घाबरू नका, नाराज होऊ नका. विद्यार्थी मित्रांनो, देर आए दुरुस्त आए, लेट बट थेट या म्हणी आपल्याला माहीत आहेतच. कारण उशीर झाल्यावर पश्चाताप करून वेळ भरून निघत नाही, मात्र त्याचा बाऊ केला तर कृतीशून्य चिंता केली तर भूतकाळाबरोबरच वर्तमान आणि भविष्यातील वेळही वाया जातो. त्यामुळे जाणीव झाल्याबरोबर कामाला सुरुवात करा. मित्रांनो, करिअर ठरणे या प्रक्रियेत व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो, विचारांची प्रगल्भता ही तयार होत असते, आपली निर्णय क्षमता वाढत असते, स्वतःची ओळख निर्माण होत असते. या बाबींचा आपल्याला याच्यामध्ये समावेश करून घेता येईल. म्हणून प्रत्येकाला हा निर्णय घेण्यास कमी अधिक वेळ लागू शकतो, पण प्रयत्न करत राहा. करिअर लवकर ठरवा, विचारपूर्वक ठरवा व नियोजनबद्ध प्रयत्नांना सुरुवात करा. उठा, जागे व्हा मित्रांनो, नाहीतर वेळ निघून जाईल. आजकाल मुलं मुली अभ्यास करिअर गांभीर्याने घेत नाहीत. काहींची स्वप्न मोठी असतात, परंतु त्या मनाने मेहनत मात्र घेतली जात नाही. काहींना तर मोठी स्वप्न देखील पडत नाहीत. अनेक जण तर शाळा कॉलेजच्या दिवसांमध्ये एन्जॉय करण्यात इतके रमून जातात की त्यांना ग्रॅज्युएशन संपल्यानंतर खाडकन जाग येते. अनेक जण अतिशय निरर्थक गोष्टींकडे वळतात व भरकटून जातात. एन्जॉय, एंटरटेनमेंट, क्रिकेट, मुलामुलींच्या फेअर्स इत्यादी मध्येच कॉलेज लाईफ निघून जाते. त्यालाही वेळ द्या, परंतु प्रायोरिटी अधिक महत्त्व अभ्यास आणि करिअर त्यासाठीच आवश्यक ज्ञान, स्किल यांना दिलं पाहिजे. वर्क व्हॅल्यू वर्क, प्ले व्हॅल्यू प्ले. उठा, जागे व्हा दोस्त हो, हीच वेळ आहे. नंतर उशीर झालेला असतो, मग रडू येते, पण अश्रू पुसण्यासाठीही कुणी नसतं. अपयशात आपण एकटे असतो, यशात सर्व जग आपल्या सोबत असतं. म्हणून फक्त ऐश करू नका, कुणाच्या मागे फिरू नका, नाहीतर आयुष्यभर काम नसेल व कायम कुणाच्या तरी मागे फिरावे लागेल. मात्र यश मिळवले तर सर्व जग तुमच्या मागे फिरेल. जे जे हवं ते मिळेल. आयुष्य छान जगायचं असेल तर मग लागा कामाला. मित्रांनो, पुढील 5 वर्ष मेहनत घ्या आणि उर्वरित पुढचे 50 वर्ष ऐश आरामात जीवन जगा. नाहीतर जर ही 5 वर्ष तुम्ही ऐश आरामात घालवली तर पुढची 50 वर्ष तुम्हाला खूप कष्टाचं जीवन जगावं लागेल. हे कायमस्वरूपी लक्षात असू द्या. धन्यवाद. बेस्ट लक फॉर युअर फ्युचर करिअर.